शालिनी, संचिता, शालिनी. काय हो, अचानक कुठे निघालात? दिल्लीला चाललो. दिल्लीला? पण काल रात्री काहीच नाही बोललात तुम्ही, अचानक कसं काय? काल रात्री ऐकण्याच्या मनस्थितीत कुठे होतात तुम्ही? तुमचं सगळं लक्ष तुमच्या साडीवर सांडलेल्या आईस्क्रीम कडे होतं ना. काय संचिता? पुरे, तुम्ही सून आणि सासरे म्हणून माझी चेष्टा करू नका. तुम्ही अचानक का जाताय ते तर सांगा. सांगतो. काल रात्री पक्षश्रेष्ठींच्या पीएचा फोन आला होता. ते म्हणाले की अत्यंत महत्वाची मीटिंग आहे, तेव्हा तुम्हाला ताबडतोब दिल्लीला यावं लागेल, म्हणून निघालोय मी. हा, पण एक प्रॉब्लेम झालाय. काय हो, तब्येत बरी नाहीये का? नाही, माझी तब्येत उत्तमच आहे, तब्येतीला काही झालेलं नाही. पण आमचे एक खूप जवळचे स्नेही आहेत जळगावकर, त्यांच्या मिसेस आज मुंबईला येत आहेत. मी त्यांना सांगितलं होतं की आपल्या घरीच त्यांच्या राहण्याची सोय करीन म्हणून, पण आता मला अचानक दिल्लीला जावं लागतंय. त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही ह्याची जबाबदारी आम्ही तुमच्यावर सोपवत आहोत. जमेल ना तुम्हाला? हो, नक्कीच. ठीक आहे, फ्लाईटची वेळ झाली, आम्ही निघतो. सांभाळून या. हो. बापरे संचिता, हे नाहीयेत आणि त्या बाई येणार. आपण तर ओळखत पण नाही त्यांना, आणि सगळं नीट होईल ना ग आपल्याकडनं? मम्मा, कशाला इतकं टेन्शन घेताय? आपल्याकडे एक स्पेशल नोकर आहे, विसरलायत का? स्पेशल नोकर? असं काय करताय मम्मा? स्वानंदी, तिचा तिसरा टास्क अजूनही बाकी आहे ना. हाच तिचा तिसरा टास्क असेल. डॅडच्या गेस्टची सगळी व्यवस्था स्वानंदीने बघायची. इतका सोपा टास्क? मम्मा, संचिता कधी काही सोपं करते का? म्हणजे स्वानंदीला असं काहीतरी करायला सांगायचं की जे ती कधीच करू शकणार नाही. आणि डॅडच्या गेस्टची व्यवस्था बघण्यात स्वानंदी कमी पडली तर डॅड चिडणार. डॅड चिडले म्हणल्यानंतर मणी सुद्धा चिडणार, आणि मग स्वानंदीची वाट लागणार. वा, मस्त आहे. पण ती बाई आपल्याला धमकी देऊन गेलीये, त्यानंतर स्वानंदी टास्क करेल असं वाटतं तुला? नक्कीच करेल मम्मा, कारण स्वानंदीला टास्क कसा द्यायचा याची एक उत्तम आयडिया आहे माझ्याकडे.